शरीर स्वास्थ्यासाठी जिम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण मनाच्या जिमबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही। पण मन आणि मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त ठरणारी माइंड जिम 2 दिवस कोल्हापुरात कार्यरत असणार आहे। मनशक्ती प्रयोग केंद्राच्या यश शांतीसाठी न्यू वे या उपक्रमाअंतर्गत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या परिसरात 11 आणि 12 नोव्हेंबर या 2 दिवसांमध्ये सर्व वयोगटातील लोकांनी या माइंड जिमला भेट द्यावी असं आवाहन मनशक्ती प्रयोग केंद्राच्या जीवनदानी साधक क्रांती हुक्केरीकर यांनी केलंय। तर यामध्ये मनशक्तीचं वैशिष्ट्य म्हणजे मनावरती कार्य करणारी ही संस्था। मनाचा अर्थ काय आणि या मनाच्या द्वारे आपण विविध प्रकारची सुख आणि दुःख दोन्ही अनुभवत असतो, परंतु या मनाचा परिणाम, मनामध्ये येणाऱ्या विचारांचा परिणाम हा आपल्या शरीरावरती झालेला आपल्याला दिसतो आणि त्याच्यामध्ये येतो तो म्हणजे मेंदू। आणि या मेंदूमधल्या विविध क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी त्यांच्या विविध क्षमता ज्याच्यामध्ये उजवा मेंदू आणि डाव्या मेंदूचा समतोल विकास आधारित आहे, असा आपण विविध प्रकारचे खेळ आपण इथे घेऊन येणार आहोत। म्हणताना आपण त्याला खेळ असं म्हणतोय की जेणेकरून लोकांना ते त्यांना समजेल अशा भाषेमध्ये आपण त्यांना सांगतोय, परंतु या प्रत्यक्ष माइंड जिम ॲक्टिव्हिटीज, मगाशी म्हटल्याप्रमाणे मनाचं जिम म्हणजे नक्की काय, तर आपल्या आय आणि हँड कोऑर्डिनेशन याच्यावरून आपल्या मेंदूच्या ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमता वाढण्यासाठीचा आपण त्याच्यामध्ये उपयोग केलेला आहे। आपली मनाची स्थिरता आणि आपली हाताची स्थिरता ही एकमेकांवरती डिपेंडंट आहे आणि त्याच्यावरूनच आपल्या या गेम्स खेळत असताना तुम्ही ज्या वेळेला एकमेकांबरोबर कॉम्पिटिशन कराल, मुलं मुली आई पालक किंवा मुलं आणि पालक एकमेकांबरोबर जेव्हा खेळतील तेव्हा त्याच्यामधून एक चांगल्या प्रकारचं एक वातावरण निर्मिती तुम्हाला त्याच्यामधून झालेली दिसेल। एवढंच नाही तर या मेंदूचा वापर आपण विविध आपल्या क्षमता वाढीसाठी आपण करू शकतो आहोत। मग हे का करायचं, तर आत्ताच्या जगामध्ये तुम्ही बघताय की मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम खूप वाढलेले आपल्याला दिसत आहेत। मग मोबाईल वापरायचं नाही, मग मुलांनी करायचं काय? त्या व्यतिरिक्त पालकांनी जर सतत मोबाईल वापरला तर त्याचा परिणाम मुलांवरती कसा होतोय, याच्यासाठी आपण पालकांसाठी सत्र घेतोय, परंतु मुलांना साध्या भाषेमध्ये समजेल अशा प्रकारचे आपण इथे पाठ तर घेणार आहोत, परंतु प्रॅक्टिकली जर मुलांचा समतोल विकास आपल्याला साधायचा असेल, मुलांचा सर्वांगीण विकास जर साधायचा असेल, तर हा उजवा मेंदू आणि डावा मेंदू योग्य पद्धतीने समतोल प्रकाराने आपण कशा पद्धतीने वृद्धिंगत करू शकतो याबद्दलच्या या ॲक्टिव्हिटीज आणि भरपूर ॲक्टिव्हिटीज। बरं एवढंच नाही, या खेळांमधून आपल्याला संस्काराच्या काही मूल्यसुद्धा आपण खेळामधून शिकवू शकतो। अशा प्रकारचे खेळसुद्धा आपण इथे घेऊन येणार आहोत आणि नुसतं खेळ नाही बरं का, त्याच्यामध्ये या खेळातून आपण कशा पद्धतीने आपला विकास साधायचा आहे हे सुद्धा मुलांना आपण तिथे सांगणार आहोत, पालकांना सांगणार आहोत। त्याचबरोबर मनशक्तीचं एक सुंदर विविध प्रकारची 250च्या वर पुस्तकं स्वामी विज्ञानानंद ज्यांनी या मनशक्ती संस्थेची स्थापना केली त्यांनी लिहिलेली मुलांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी अशी पुस्तकांचा खूप छान असा आपण संग्रह इथे आपण घेऊन येणार आहोत। आम्ही इथून 2 दिवसानंतर 5 दिवसानंतर मनशक्ती इथून प्रस्थान करेल, परंतु घरी जाऊन मी काय करायचं आहे याबद्दलचे जे काही उपायाचे पाठ आहेत ते तुम्हाला या सत्रांमध्ये नक्की अनुभवता येतील। मी माझ्या मुलासाठी, मी माझ्या कुटुंबासाठी मी घरी जाऊन काय करायचं आहे याबद्दलची माहिती तुम्हाला याद्वारे मिळणार आहे आणि खूप चांगला अनुभव तुम्ही इथे येऊन घेऊन जाणार आहात। तर आवर्जून या उपक्रमासाठी मी सर्वांना मनापासून मी तुम्हाला आमंत्रण देते आहे आणि सगळे पूर्ण फॅमिलीबरोबर इथे यावं यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते आहे। धन्यवाद।